गोष्टच कळत नाहीये, डॅडने ही घाण घरात घेतलीच कशी? शेण हे त्यांनी खाल्लेलं. आता मोठं प्रेम उतूच चाललंय. अरे ज्या वयात नातवंड खेळवायची त्या वयात आणून हे सवत माझ्या डोक्यावर बसवतायत. ते लोक घुसणारच ना. दारात हकलून लावायच्या ऐवजी त्यांना हक्क देणार म्हणतायत. निर्लज्ज माणूस. आणि तो मणी, आज जरा डॅड त्यांच्या बाजूने काय बोलले, हात उचलला त्याने माझ्यावर. दुखतो यार गाल माझा. काय बघू? हा मणी माणूस नाहीये, सैतान आहे, सैतान. किती मारलंय. नाही, मी आता इथे राहणार नाही. जिकडे माझ्या डोक्यावर सवत आणून बसवली जाते, तुझ्यावर हात उचलला जातो, जिकडे एवढा अपमान होतो, त्या घरात आपण राहायचं नाही. आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाऊया. एक मिनिट, काय चाललंय हे? मम्मा कुठे चाललाय तुम्ही? सुजित, मक्खासारखा उभा काय? त्यांना थांबव सुजित. मम्मा कुठेही नाही जायचंय तुम्ही. काय चाललंय तुमचं हे? संचिता हे काय आहे? मम्मा. संचिता, रिस्पेक्ट दे जरा मॉमला. मूर्ख. अच्छा ठीक आहे, जा मम्मा जा, खरंच जा. सुजित तू सुद्धा जा. खाली म्हणालच ना डॅडना मला सुद्धा घर सोडून जायचंय. दोघांनीही घर सोडून जा, काहीच हरकत नाही. हो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही या घरातून पाऊल बाहेर टाकल्यानंतर तुमच्यासाठी या घराचे दरवाजे बंद असतील. असे का बघताय? यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही या घरातून बाहेर पडल्यानंतर या घराचा ताबा वॉर्डन आणि स्वानंदी घेणार आणि डॅड सगळी इस्टेट त्या तिघांच्या नावावर करणार. मग बसा बोंबलत दोघी. मग ह्या भीतीने मी हा सगळं अपमान सहन करत राहू का? मम्मा, मी कुठे सांगते आपण अपमान सहन करायचा म्हणून? हे बघा, वॉर्डन, मणी आणि स्वानंदी हे तिघे आता या घरात राहणार हे कन्फर्म आहे, बरोबर? मग याची पॉझिटिव्ह साईड बघा ना तुम्ही. आणि सुजित, तू काय म्हणाला होतास? आपला शत्रू जर आपल्या नजरेसमोर असेल, आपल्या जवळ असेल, तर आपण केलेला प्रत्येक वार त्याच्या वर्मी लागतो. करेक्ट? मग आता आपण त्या तिघांना रोज थोडा थोडा त्रास देत राहायचं, म्हणजे ते स्वतःच आपलं घर सोडून कायमचे निघून जातील. व्हॉट्स बेबी? नाईस. मामा, संचिता जे म्हणते पॉइंट आहे. मी हा विचार केलाच नव्हता. आता त्यांना दाखवेन शालिनी चीज काय ते. या या ये नीलम, या तुम्ही या. ही तुझी रूम आहे, दमली असेल ना, आराम करतो. बाळू, ए बाळू. मणी, मॅडमची कुठली बॅग आहे ती जरा इथे काढून ठेव. हा बरं बाळू, ह्या आपल्या घरच्या सदस्य आहेत, त्यांना काय हवंय काय नकोय ह्याच्याकडे तू जातीनं लक्ष दे आणि त्यांना मॅडम म्हणायचं, शालिनी मॅडमना जसं म्हणतोस तसं. बरं, आता ह्या दोन्ही बॅगा ज्या आहेत ना, त्या मणी आणि स्वानंदीसाठी आपण जी रूम सेट केली आहे ना, तिथे ठेवून ये जा. आणि येताना मॅडम साठी दूध पण घेऊन ये. हा जा.
नीलम, तू आता या घरची मालकीण आहेस. तुला समजा काही हवं असेल ना तर बाहेर जायची गरज नाहीये. हा बाळू आहे ना, त्याला फक्त हाक मार. एका हाकेत येतो की नाही ते बघ. बघायचंय प्रात्यक्षिक. बाळू, हो साहेब. ए बघ, आला की नाही? हा? अरे काय नाही, मी मॅडमना सांगत होतो की एका हाकेत तू कसा इथे येतोस ते. बरं, त्यांनी हाक मारली की तडक यायचं. हा बरं, जा आता ठेवायला जा. नीलम, ह्या रूम मध्ये एसी लावलेला आहे आणि आतमध्ये येताना तिथे बटन दिलंय दिव्याचं. बरं, आणि बाथरूम मध्ये गीझर लावलेला आहे गरम पाण्याचा. शॉवर पण आहे. तू इथे आरामात राहा. हा नीलम, मला तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. नाही, दडपण घेऊ नकोस तू. तू तू बस बरं इथे बस. हे बघ नीलम, हे घर तुझंच आहे. ही खोली तुझीच आहे. हळूहळू रुळशील तू. सवय होईल तुला सगळ्याची. आणि तू बघ, एक दिवस हे घर दोन्ही हात पसारून तुला स्वीकारेल आणि आपलंसं करेल. मला आठवतंय, तू म्हणाली होतीस की आपलं जेव्हा लग्न होईल त्याच्यानंतर आपल्या बेडरूम मध्ये देव्हारा हवा. काय ना, देव सतत आपल्या सान्निध्यात हवा. देवघरात तो आपल्यापासून लांब आहे असं वाटतं. तू तेव्हा खूप श्रद्धाळू होतीस. अजूनही तशीच आहेस का? मी पण ना काय जुन्या आठवणीत रमलोय बघा. नीलम, मला खरंच माफ कर. इतके वर्ष मी तुझ्याशी जे वागलो त्यासाठी. खरंच तुला कल्पना नाहीये की माझ्या मनावर किती गिल्ट आहे ते. मी खरंच खूप चुकलो आणि त्याची मी भरपाई करणार आहे नक्कीच. 7 जन्म तुझी सेवा केली तरी सुद्धा त्याची भरपाई होणार नाही याची मला कल्पना आहे. आणि तू बघ, मी तुला सर्व सुख आणि सन्मान देईन ज्यावर तुझा हक्क आहे. सर्वात आधी मी काय करणार आहे माहितीये? आपलं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेणार आहे. आणि मणी आपला मुलगा आहे ह्याची कायदेशीर नोंदणी करणार आहे मी. आणि हे सगळं शक्य तितक्या लवकर करणार आहे मी. नाही, तुझ्या नजरेतून मला लक्षात येतंय की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. आणि ठीक आहे ना, इतकी वर्ष मी तुझ्याशी जे वागलोय त्यामुळे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. पण मी खरंच सांगतो, मी हे सगळं करून दाखवणार आहे. मी फक्त बोलत नाहीये तर मी करून दाखवणार आहे लवकरात लवकर. आणि मी तुझा विश्वास मिळवणार आहे.